प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. वस्तुस्थिती आहे हे मी ज्यावेळेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या निवडणूक कार्यक्रमाच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की जो पिरियड आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये हरकती येतील त्याला कोर्टात जाण्यासाठी मुभा द्यायला पाहिजे, ती दिली गेली नाही. त्यामुळे मला हरकत अशीच होती उद्यापर्यंत सुद्धा निवडणुकीचं मतदान होईपर्यंत सुद्धा अनेक नगरपंचायत नगर परिषदेला त्या ठिकाणी स्थगिती मिळू शकते आणि ती गोष्ट खरी ठरलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. उद्या मतदान आहे निलंग्याचं. मत मशीन जे आहेत ते पोहोचलेले आहेत बूथवर आणि आता जी आर येतोय किंवा आता सूचना येत आहेत. हा निवडणूक आयोगाचा फेल्युअर पण आहे. नियम असा म्हणतो की हरकती घेतल्यानंतर त्यांना आपण निर्णय दिल्यानंतर अपील करायला संधी ही कोर्टात जाण्यासाठी द्यायची लागते. त्याला पिरियड द्यायला पाहिजे होता. यांना फार 25 ते 30 दिवसामध्ये हा पिरियड घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. याला दोषी निवडणूक आयोग आहे आणि यामध्ये सरकारचे पक्ष आणि तशी त्यांना निवडणूक पाहिजे होती तशा पद्धतीने दोघांनी मिळून निवडणूक केली का काय ही शंका व्यक्त होते, असा माझा थेट आरोप आहे. मुख्यमंत्री सांगतायत की निवडणूक आयोग हे कायदा मोडून निवडणुका थांबवतो. कोण म्हणाला? नाही, मुख्यमंत्री असे म्हणाले कारण तो निवडणूक आयोगावर झालेला जो आरोप आहे, ज्या निवडणूक आयोगावर कोर्टाने ज्या प्रकारे हरकती घेतलेल्या आहे ते आता सरकार म्हणून त्यांच्यावर येऊ शकतं म्हणून त्यांनी असं सांगितलं असेल. मला वाटतं की मग सरकारने यांनी जर निवडणूक आयोगाने जर चुकीचं काम केलं असं वाटत असेल तर सरकारने वरती मुख्यमंत्र्यांनी तक्रार करावी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या राज्याच्या निवडणूक आयोगावर कारवाई करावी अशा प्रकारचं आदेश द्यावे अशी माझी मागणी आहे. निवडणूक आयोगाची असं मला वाटतं. आता असं आहे की चिन्ह देण्याची प्रक्रिया 4 दिवसाची दिली आहे. ज्यांच्याकडे चिन्ह आहे ते सोडून द्या, पण 4 दिवसात तो चिन्ह मिळाल्यानंतर कधी प्रचार करणार? हे सगळं दिखावा आहे, हे सगळं फिक्सिंग आहे अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सध्या सुरू आहेत, परंतु यावेळेस महाविकास आघाडीची नेते मंडळी दिसलेली या निवडणूक प्रक्रियेमध्ये. नाही, निवडणूक प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीची नेते मंडळी आम्ही कोर कमिटी केली होती. मुंबईला त्याच्या बैठका झालेल्या आहे. जिथे जिथे म्हणून स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एवढंच सांगितलं, भाजप सोडून या ठिकाणी आघाडी करावी. तशा प्रकारचे आम्ही बहुतेक ठिकाणी तशा प्रकारचं काम केलेलं आहे. जिथे जिथे होईल तिथं हे झालं असेल तरी आम्ही आघाडी म्हणून सर्वजण एकत्र मिळून चर्चा करून काम करत होतो. ठीक.